कल्याण टू चाळीसगाव ट्रॅव्हल केलं आणि मग आत्यांच्या घरी आली. आज आमची चुलीवरची खानदेशी खिचडी जी मला स्पेशल काय स्पेशल काय आणि आम्ही गच्चीवर झोपतोय. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मराठी मुलगीमध्ये. मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या दादाचं लग्न डे 1 पार्ट 2मध्ये. तर पार्ट 1मध्ये आपण बघितलं मी कल्याण टू चाळीसगाव ट्रॅव्हल केलं आणि मग आत्यांच्या घरी आली. ट्रेनमध्ये पण खूप मजा केली आणि फायनली आत्यांना भेटली. आता त्याच्या पुढे मी घरी आली, आत्यांना भेटली आणि बाकी सर्वांना पण भेटली. त्यानंतर बाहेर येऊन बघितलं तर बाहेर बनत होती आज आमची चुलीवरची खानदेशी खिचडी जी मला खूप 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 आवडते. आणि मग मी परत घरात गेली आणि बघितलं की माझी वहिनी माझ्या दादाचं फेशियल करत होती. द नवरदेव पक्स गाईस. हा हा आपण दोघांचे खवाडवा देखा बरं मी लगेच बोलू का आहो तुमले सगळा नाही तो तुम्हीच खायचं. बापरे, असं कसं काय तेलात आत टाकून दिलं तुम्ही? डेंजर आहेत बाई ते आत्या आहेत तुझ्या. मग काही सुपर पॉवर असते का? सवय आम्हाला. पण तेलात पाणी पण नाही ना, ते तेल ना. ते काय बनवले अद्रक लसूण आहे का ते टाकून ते दे. खरंच ना. बघा नवरदेव काय करतोय रे. मी काय स्पेशल करतोय ना ग साक्षी. काय करतोय? स्पेशल काय स्पेशल काय बस आता नको शूटिंग करतो. मी तर आल्या आल्या बोलली वहिनीला मला पण. फेस अच्छा, माहिती कोणालाच नाही आहे का? फेशियल नंतर बाहेर नाही जाऊ द्यायचं असत ना. अक्षयला माहिती का? तर गायजन आलो जेवायला. माझी दीदी आली आहे. अच्छा, डू यू नो की माझं जे यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर मी हिंदी बोलते सतत आणि माझं ते हिंदी चॅनल आहे बेसिकली. आणि मी सडनली मराठी का बोलते व्हिडिओमध्ये? थिंक अबाउट इट. कारण तू हिंदी विसरली असशील. हो वाव. चल थिंक अबाउट इट. मी अचानक मराठी जेवायला जायचं. बट थिंक सगळे जेवायला बसले. लग्नाचं घर आहे तर धूम तर नक्कीच होणार. आम्ही फटाफट जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही खूप खूप वेळ नाचलो. जवळपास रात्रीचे 11-12 वाजूनच गेलेले. जेव्हा आम्ही नाचत होतो इथे बनत होतो पोयतं, जे नवरदेवाला हळदीच्या वेळेस घातलं जातं. उभेच काढले, आडवे काढले. घरून निघाली, कल्याणला पोचली, ट्रेनमध्ये बसली, चाळीसगाव पोचली. तिथे मला नवरदेव घ्यायला आलेला. त्याच्या गाडीवर बसून मी घरी पोचली. आत्यांना भेटली, बाकी सर्वांना भेटली, जेवण केलं, खूप सारा डान्स केला, खूप जास्त थकली. त्यानंतर खूप गप्पे मारले, रिलॅक्स केलं आणि मग आता निघालो आहेत माझ्या मावशीच्या घरी यायला. जस्ट टू स्लीप.
ऑल्सो सर्व रिलेटिव्ह सर्व भाऊ बहिणी पोचले नव्हते तर आम्ही नाचायला खूप कमी जण होतो बट वी स्टील एन्जॉयड अ लॉट. बघ दादू इतक्या लवकर येऊन गेला फोन घेऊन. बापरे. मी आता माझ्या मावशीच्या घरी आली आहे जस्ट टू स्लीप. म्हणजे आत्याच्या घरी पण झोपू शकते बट गर्दी वगैरे नको आणि सकाळी लवकर रेडी होऊन निघून जाणार. ऑल्सो मला या दोघं माकडांना भेटायचं होतं जे माझ्या तोंडावर टॉर्च मारून बसले कारण इथे खूप अंधार आहे. दाखव फोन, दाखव ना फोन. हे बघा हे दोघं भाऊ माझे. सो आता मी माझ्या मावशीच्या घरी आली आहे आणि मी खूप जास्त दमली आहे. आम्ही खूप डान्स केला, त्याच्यानंतर खूप गप्पे मारले, खूप मजा केली आणि आय थिंक की मला हा व्हिडिओ आता इथेच थांबवला पाहिजे कारण मी आता झोपणारच आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. तर चला भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा पार तिथे, मी इथे, समर्थ इथे आणि आम्ही गच्चीवर गादी म्हणजे पार्थ गच्चीवर गादी घेऊन आला आहे आणि आम्ही गच्चीवर झोपतो आहे. आय जस्ट होप सकाळी मम्मी पप्पा वगैरे कोणी रागवायला नको. असं काय काय भारी वाटते. थंडीने वाजते का रे तुम्हाला? मला तर वाजते मग मी तर पंगरून देऊ राहिला. पंगरून दे मला झाडवाला. लेट्स गो. वा मस्त पार्थ, एक नंबर शाबास. यानंतर मला वाटलेलं मी झोपून जाणार पण आम्ही खूप वेळ लागलो कारण बेसिकली आय हॅड अ टोटल ट्रान्झिशन फ्रॉम कल्याण टू चाळीसगाव आणि जो वेदरमध्ये चेंज झालेला म्हणजे इथे मुंबई साईडला इतकी जास्त गरमी होत होती, इतकी जास्त गरमी होत होती आणि तिथे गावाकडे थंडी वाजत होती. म्हणजे इतकी थंडी वाजत होती की 2-4 लेयर्स मी चादरचे पंघरल्या तरी पण मला थंडी वाजायची. मला इतकी थंडी वाजत होती कारण ऑफकोर्स मी खूप गरमकडनं खूप थंडीत गेली होती. तर दॅट शिफ्ट वॉजंट हॅपनिंग इन मी. म्हणजे तो लगेच शिफ्ट होत नव्हता माझ्यामध्ये. ते जरा टेम्परेचर वेदर ते कोप अप करायला थोडंसं हार्ड होत होतं बट आय स्टील डिड इट. मस्त खूप थंडी वाजत होते. वरून आम्ही त्या गच्चीवर जाऊन झोपलेलो मी आणि माझे दोघं भाऊ. आम्हाला नाही सांगितलं की गच्चीवर झोपू नका, तिथे खूप मच्छर चावतील, खूप जास्त थंडी वाजेल. पण आम्ही तरीही सगळे खाली झोपून गेल्यानंतर वरती जाऊन झोपलो आणि आम्हाला वाटलेलं की आम्ही झोपून जाऊ पण आम्ही लिटरली 4 वाजेपर्यंत जागे होतो तिथं. त्यानंतर मग ॲक्च्युली खूप जास्त थंडी वाजायला लागली आणि खूप मच्छर चावायला लागले. मग आम्ही चुपचाप खाली येऊन झोपून गेलो. चला आता मी ॲक्च्युली जाते. सो फॉर द सेकंड टाईम डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. चला भेटूया तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.